हॅलो स्टुडंट्स, आपण एक नवीन पॉइंट आता इथे सुरू करतो आहे, ते म्हणजे ॲम्प्लिफिकेशन ऑफ द जीन ऑफ इंटरेस्ट यूजिंग द PCR. ओके, सो मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण अगारोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस करून आपला जो इन्सर्ट आहे किंवा जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो DNA एल्युशन करून वेगळा करत असतो. तुमचा जो वेक्टर आहे तो सुद्धा तुम्ही अगारोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस करून वेगळे करत असतात. आता तुम्हाला एक फिक्स्ड क्वांटिटी, एक ठराविक अमाऊंटचा वेक्टर मिळालेला आहे आणि एक ठराविक अमाऊंटचा इन्सर्ट मिळालेला आहे. जनरली लॅबोरेटरीच्या सेटिंगमध्ये वेक्टरसाठी एवढी परेशानी होत नसते, कारण की वेक्टर बॅक्टेरियल सोर्समधनं मिळत असतो, तर वेक्टर आपण मोठ्या क्वांटिटीजमध्ये अवेलेबल करून घेऊ शकतो. पण इन्सर्ट जो असतो तो खूप प्रेशियस आहे, कारण की इन्सर्ट आपल्याला एखाद्या ह्युमनच्या सेलमधनं मिळतो आणि मग इन्सर्ट बरोबर आपला कट झालेला आहे. तर आता तो जो कट इन्सर्ट आहे तो आपल्यासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे, कारण की आपण त्याला खूप मेहनतीने कटिंग केलेलं आहे. ओके, सो आता अशा जो प्युरिफाईड इन्सर्ट आहे त्या प्युरिफाईड इन्सर्टच्या आपल्याकडे एकापेक्षा अनेक क्वांटिटीज अवेलेबल असलेल्या हव्या. म्हणजे नुसतं एक सपोज वन पिकोग्रॅम एवढा तुम्हाला DNA अगारोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस करून DNA एल्युशन करून फक्त 1 पिकोग्रॅम ऑफ इन्सर्ट मिळाला. पण तो 1 पिकोग्रॅम ऑफ इन्सर्ट तुमच्या सगळ्या पुढच्या एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी सफिशियंट नाहीये किंवा पुरेसा नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही काय करतात की आपण ना त्या इन्सर्टच्या एकापेक्षा अधिक कॉपीज लॅबोरेटरीमध्ये तयार करून ठेवत असतो, है ना. जसं की जर सपोज तुम्हाला जर मी एक महत्त्वाचा कागद दिला, आता एक्झाम येते आहे म्हणून मी जर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट दिलं, तर आजकाल तर मोबाईल फोन अवेलेबल आहे, आपल्या मोबाईल फोनमध्ये सॉफ्ट कॉपी राहते. पण पूर्वीच्या काळामध्ये जर असं हॉल तिकीट तुमच्याकडे अवेलेबल असेल तर आपण काय करायचो, त्याच्या हॉल तिकीटच्या एकापेक्षा अधिक झेरॉक्सेस करून ठेवायचो, राईट. म्हणजे त्या कॉपीजला आपण खूप साऱ्या कॉपीज बनवून ठेवायचो. येस, तसंच लॅबोरेटरी सेटिंगमध्ये आपल्याला त्या जो इन्सर्ट तुम्ही प्युरिफाय केलेला आहे त्या इन्सर्टच्याही एकापेक्षा अधिक कॉपीज तुमच्याकडे प्रेझेंट असलेल्या पाहिजे. म्हणून बऱ्याचदा आपण ह्या DNAचं, ह्या इन्सर्टचं किंवा ह्या जीन ऑफ इंटरेस्टचं आपण काय करत असतो, ॲम्प्लिफिकेशन करत असतो. ॲम्प्लिफिकेशन करणं म्हणजे काय, बेसिकली एकापेक्षा अधिक कॉपीज, मल्टिपल कॉपीज तयार करून ठेवणं. ओके, सो ह्या मल्टिपल कॉपीज कशा लॅबोरेटरीमध्ये आपण तयार करतो ते या ठिकाणी बघायचं आहे. सो ॲम्प्लिफिकेशन ऑफ द जीन ऑफ इंटरेस्ट युजिंग PCR. ओके, DNAचं और जीन ऑफ इंटरेस्टचं ॲम्प्लिफिकेशन मेनी कॉपीज करण्यासाठी आपण एक टेक्निक वापरत असतो. त्या टेक्निकचं नाव आहे PCR, किंवा त्याचा मी आता इथे फुल फॉर्म लिहिते, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. PCR म्हणजे काय, पॉलिमरेज चेन रिॲक्शन, PCR. सो जर आपल्याला आपल्या जीन ऑफ इंटरेस्टच्या खूप साऱ्या कॉपीज करायच्या असतील, खूप साऱ्या त्याच्यासारख्याच दिसणारा DNA खूप क्वांटिटीमध्ये सिंथेसाइज करून ठेवायचा असेल, तर त्या सिंथेसिससाठी आपण एक टेक्निक वापरत असतो. ती टेक्निकचं नाव आहे PCR और पॉलिमरेज चेन रिॲक्शन. सो पॉलिमरेज चेन रिॲक्शन ही एका सायंटिस्टनी डेव्हलप केलेली लॅबोरेटरीमधली एक टेक्निक आहे. त्या सायंटिस्टचं नाव आहे कॅरी म्युलिस, आणि जवळपास 1980-85च्या दरम्यान ह्या सायंटिस्टमध्ये ही टेक्निक डेव्हलप केली. बरं, ह्या टेक्निकला डेव्हलप करण्यासाठी त्या सायंटिस्टनी एक मशीनचा उपयोग केला होता. त्या मशीनचं नाव आहे थर्मोसायक्लर. ओके, आणि याला थर्मोसायक्लर असं का म्हटलेलं आहे, तर थर्मो म्हणजे टेम्परेचर आणि सायक्लर म्हणजे सायकल्स, राईट. सो बेसिकली असं काही दिसणारं एक मशीन आहे,
एवढंसं असतं ते मशीन आणि एक सिंगल असं एक मशीन असतं आणि त्या मशीनमध्ये आपण टेम्परेचर सेटिंग्स और वेगवेगळे थर्मो म्हणजे टेम्परेचर आणि सायकल और खूप साऱ्या टेम्परेचरच्या सायकल्स रन करू शकतो, म्हणून आपण ह्या मशीनला थर्मोसायक्लर असं नाव दिलेलं आहे. ओके, सो असं काहीतरी एक दिसणारं मशीन आहे ते. ह्या मशीनमध्ये बघा इथे नॉब्स वगैरे प्रेझेंट आहे, एक अशी स्क्रीन असते आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी तुमचं रिॲक्शन ट्यूब्स ठेवण्यासाठी असा एक स्लॉट बनवलेला असतो, असे कप्पे केलेले असतात. ओके, 96 ट्यूब्स ॲट अ टाइम आपण रन करू शकतो. कमी पाहिजे तर कमी सुद्धा रन करू शकतो, एक ट्यूब सुद्धा रन करू शकतो. ओके, सो PCR ही जी रिॲक्शन आहे ना, तर ही एका सिंगल टेस्ट ट्यूबमध्ये, एका छोट्याशा ट्यूबमध्ये, एका सिंगल ट्यूबमध्ये ही रिॲक्शन पूर्ण कंप्लीट होत असते आणि म्हणून बायोटेक्नॉलॉजीमध्ये PCR प्रचंड महत्त्व आहे. सो सायंटिस्ट PCR शिवाय तुमचे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी वगैरे परफॉर्मच करू शकत नाही. ओके, सो इट्स अ व्हेरी हँडी प्रोसिजर, खूप एकदम सिम्पल आणि एकदम इझिली आपल्याला आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्या मल्टिपल कॉपीज मिळून जात असतात ह्या टेक्निकने. ओके, सो परत सांगते, PCR पॉलिमरेज चेन रिॲक्शन, ही रिॲक्शन DNAचं ॲम्प्लिफिकेशन करते, म्हणजे खूप साऱ्या DNAच्या कॉपीज बनवते आणि त्या DNAच्या कॉपीज आपण कशामध्ये बनवू शकत असतो, तर एका मशीनमध्ये बनवतो. त्या मशीनचं नाव आहे थर्मोसायक्लर. या मशीनमध्ये बेसिकली एका सिंगल रिॲक्शन ट्यूबमध्ये, एका सिंगल रिॲक्शन ट्यूबमध्ये आपल्याला ह्या मेनी कॉपीज मिळून जात असतात. ओके, नाव त्या सिंगल रिॲक्शन ट्यूबमध्ये आपल्याला बेसिकली 4-5 इन्ग्रेडियंट्स लागतील किंवा 4-5 साहित्य लागतील. ओके, सगळ्यात पहिले साहित्य म्हणजे काय, एकदम नॉर्मली जर आपण विचार केला तर सगळ्यात पहिले साहित्य काय, तर तुम्हाला तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणून तो जीन ऑफ इंटरेस्ट लागेल. सो सगळ्यात पहिले साहित्य म्हणजे टार्गेट DNA टू ॲम्प्लिफाय. ओके, म्हणजे याला थोडक्यात सिंपल भाषेत म्हणजे तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट जो की तुम्हाला ॲम्प्लिफाय करायचा आहे तो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो आहे तर टेम्पलेट DNA असं म्हणतो आहे. टेम्पलेट DNA का म्हणतो आहे, कारण की हाच DNA आता पुढे चालून कॉपी होणार आहे, ह्याच्या खूप साऱ्या कॉपीज बनणार आहे, म्हणून आपण याला टेम्पलेट DNA असं म्हणणं आहे. सो सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला लागणार आहे तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट किंवा टेम्पलेट DNA, ज्याच्या तुम्हाला मल्टिपल कॉपीज बनवायच्या आहे. मग दुसरी गोष्ट काय लागेल, तर आता DNA बनवायचा आहे म्हणून तुम्हाला तुमच्या DNAचे बेस पेअर सुद्धा लागतील, राईट. जसं की ATGC. येस, आपल्याला माहिती आहे DNA इट इज मेड अप ऑफ जस्ट द 4 न्यूक्लियोटाइड्स ATGC. सो आपण इथे डीऑक्सीरायबो न्यूक्लियोटाइड्स सुद्धा टाकणार आहोत सिंगल, जसं की DATP, DCTP, DGTP किंवा DTTP असे हे सिंगल डीऑक्सीरायबो न्यूक्लियोटाइड्स आपण ह्या टेस्ट ट्यूबच्या मिक्सचरमध्ये टाकणार आहोत. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं DNAला आपल्याला कॉपी करायचं आहे, म्हणून आपल्याला कॉपिंगसाठी एक एन्झाईम लागतो बघा. दॅट एन्झाईम इट इज कॉल्ड ॲज द DNA पॉलिमरेज. DNA पॉलिमरेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, DNA रेप्लिकेशनसाठी वी रिक्वायर एन एन्झाईम दॅट इज द DNA पॉलिमरेज. बट इन केस ऑफ PCR आपला जो रेग्युलर DNA पॉलिमरेज आहे तो आपण वापरत नाही. म्हणजे जर तुम्ही म्हटलं की ह्युमनचा DNA जर आपल्याला कॉपी करायचा आहे तर ह्युमनचाच DNA पॉलिमरेज वापरायचा का, तर नाही. तर आपण PCR मध्ये स्पेसिफिकली एक दुसऱ्या ऑर्गॅनिझम पासून मिळालेला DNA पॉलिमरेज वापरत असतो आणि तो दुसऱ्या ऑर्गॅनिझम पासून मिळालेला पॉलिमरेजचं नाव आहे टॅक पॉलिमरेज. TAQ, टॅक पॉलिमरेज. हा DNA पॉलिमरेज आपल्याला ॲक्च्युली एखाद्या बॅक्टेरियापासून मिळतो. तो बॅक्टेरियाचं नाव आहे, हा जो टॅक पॉलिमरेज आपल्याला ज्या बॅक्टेरियापासून मिळतो ते बॅक्टेरिया आहे
थर्मस ॲक्वॅटिकस हे जे बॅक्टेरिया आहेत हे हॉट स्प्रिंग्समध्ये म्हणजे जळत्या हॉट स्प्रिंग्समध्ये हे बॅक्टेरिया वास करत असतात. दे आर थर्मोस्टेबल. ओके, त्यांच्यामध्ये हाय टेम्परेचरचा काही त्या बॅक्टेरियाला फरक पडत नाही. म्हणून अशा बॅक्टेरियापासनं आपण एक पॉलिमरेज त्यांचा आयसोलेट करतो आणि तो पॉलिमरेज आहे टॅक पॉलिमरेज. ओके, सो दिस इज अ थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज. थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज म्हणजे काय? थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज. बरं, तुम्ही म्हणाल की आपल्याला हा थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज का लागतो? तर ज्यावेळेस आपण ही थर्मोसायक्लरमध्ये म्हणजे या PCR मशीनमध्ये ज्यावेळेस तुम्ही ही PCR रिॲक्शन कॅरी आउट करत असतात त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं हा PCR मशीन खूप साऱ्या टेम्परेचर्समध्ये रन होतो. ओके, कधी कधी टेम्परेचर 95 डिग्री सेल्सिअस इतकं जातं, कधी कधी 75 डिग्री सेल्सिअस इतकं जातं, 42 डिग्री सेल्सिअस इतकं जातं. सो ह्या मशीनमध्ये PCR रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी आपल्याला डिफरंट टेम्परेचर्सची गरज भासत असते. जर आपण आपला रेग्युलर पॉलिमरेज वापरला तर तो रेग्युलर पॉलिमरेज हाय टेम्परेचर्सला जगू शकणार नाही. हाय टेम्परेचरला तो डिनेचर होऊन जाईल. म्हणून आपण एका बॅक्टेरियापासनं जो की थर्मोस्टेबल बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियापासनं हाय टेम्परेचर्सवरती हा बॅक्टेरिया त्याचं पॉलिमरेज सर्वाईव्ह होतं आहे आणि म्हणून ह्या बॅक्टेरिया थर्मस ॲक्वेटिकस नावाच्या बॅक्टेरियापासनं आपण टॅक पॉलिमरेज ऑप्टेन करून घेत असतो. ओके, सो हाय फिडिलिटी टॅक पॉलिमरेज आपण त्याच्यापासनं घेतो. सो दिस टॅक पॉलिमरेज इज रिक्वायर्ड. आणि चौथं म्हणजे काय तर आता आपल्याला काही प्रायमर्स लागणार आहेत. ऑफकोर्स काही प्रायमर्स लागतील ना आपल्याला फॉर कॅरिंग आउट द DNA सिंथेसिस. येस, सो DNA सिंथेसिससाठी जे प्रायमर्स लागतात इन दिस केस ते प्रायमर्स आपण आर्टिफिशियली बनवत असतो. त्या प्रायमर्सची लेंथ इन केस ऑफ ह्युमन्स जवळपास 18 to 22 बेस पेअर्स इतकी असते. म्हणजे तुम्हाला जर तुमचा टार्गेट DNA ओके सपोज हा तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट आहे. ओके, इथून इतका हा जीन ऑफ इंटरेस्ट आहे. तुमचा हा जीन ऑफ इंटरेस्टला तुम्हाला आता या जीन ऑफ इंटरेस्टच्या मेनी कॉपीज बनवायच्या आहेत. म्हणून तुम्हाला आता या जीन ऑफ इंटरेस्टच्या कॉपीज बनवण्यासाठी सगळ्यात पहिले काय करावं लागेल तर ह्या जीन ऑफ इंटरेस्टला पहिले वेगळं करावं लागेल. सिंगल स्ट्रँड्स मिळतील. मग या सिंगल स्ट्रँड्सच्या प्रत्येक स्ट्रँडला काही प्रायमर्स अटॅच होतील आणि मग हे प्रायमर्स पुढे एक नवीन स्ट्रँड सिंथेसाइज करतील. पुढच्या भागामध्ये आपण ते थोडंसं सविस्तर बोलूया. पण एनिवे सो आपल्याला काही प्रायमर्सची गरज भासत असते. हे प्रायमर्स काही नाहीये तर हे ॲक्च्युलीमध्ये ऑलिगोन्यूक्लिओटाइड्सच आहेत. ओके, त्यांची लेंथ जवळपास 18 to 22 बेस पेअर्स इतकी असते आणि हे ऑलिगोन्यूक्लिओटाइड्स काय करतात तर त्यांना आपण फॉरवर्ड आणि रिव्हर्स प्रायमर्स असं नाव दिलेलं आहे. फॉरवर्ड प्रायमर दे रन फ्रॉम 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन आणि रिव्हर्स प्रायमर दे रन फ्रॉम 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन. हे काय आहे दे आर जस्ट अ स्मॉल पीस ऑफ न्यूक्लिक ॲसिड आणि हे कसे असतात दे आर कॉम्प्लिमेंटरी टू द 3 प्राइम एंड ऑफ द टेम्पलेट स्ट्रँड. जो आपला टेम्पलेट स्ट्रँडचा 3 प्राइम एंड असतो ना त्याला कॉम्प्लिमेंटरी असतात. ओके, सो दॅट्स वाय दे आर 5 प्राइम टू 3 प्राइम आणि 3 प्राइम टू 5 प्राइम. बिकॉज आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपला DNA पॉलिमरेज काम करेल DNA पॉलिमरेज एकच डायरेक्शनमध्ये काम करत असतो. सो तीच डायरेक्शन लक्षात घेता आपण बरोबर हे 3 प्राइम 5 प्राइम आणि 5 प्राइम 3 प्राइम असे 2 फॉरवर्ड आणि रिव्हर्स प्रायमर्स या ठिकाणी टाकतोय. ओके, अदर दॅन दॅट एक बफर लागणार आहे. आपल्याला माहिती आहे कोणती रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी त्या ठिकाणी काही बफर सॉल्ट्स काही आयन्स वगैरे लागत असतात ते त्या बफरमधनं ऑप्टेन होतात. सो आपण काय पाहिलं थर्मोसायक्लरमध्ये एका सिंगल रिॲक्शन ट्यूबमध्ये
PCR आपण आपल्या DNA-चं ॲम्प्लिफिकेशन करू शकतो आणि ह्याच्यासाठी आपल्याला फक्त 5 साहित्य लागतात. पहिलं साहित्य म्हणजे टेम्पलेट DNA, दुसरं साहित्य म्हणजे तुमचं DNTPs किंवा डिऑक्सिरायबो न्यूक्लिओटाइड्स. देन तिसरं साहित्य म्हणजे टॅक पॉलिमरेज, ओके, विच इज नथिंग बट DNA पॉलिमरेज स्टेबल ॲट व्हेरी हाय टेम्परेचर. चौथं साहित्य म्हणजे प्रायमर आणि पाचवं म्हणजे काही बफर. ओके, सो आता हे सगळ्या 5 गोष्टी तुम्ही एका रिॲक्शन ट्यूबमध्ये टाकल्या, एका ट्यूबमध्ये टाकल्या आणि तुम्ही ही ट्यूब घेऊन गेलात ह्या थर्मोसायक्लरमध्ये. ओके, त्या थर्मोसायक्लरमध्ये बरोबर तुम्ही इथे तुमची ही ट्यूब बसवली आणि आता तुम्ही म्हटलात या थर्मोसायक्लरला तुम्ही इन्स्ट्रक्शन्स दिले की आता तुम्ही PCR-चं ॲम्प्लिफिकेशन करा. ओके, तर या थर्मोसायक्लरमध्ये ज्यावेळेस PCR-चं ॲम्प्लिफिकेशन होत असतं त्यावेळेस काही 3 स्टेजेसमध्ये PCR-चं ॲम्प्लिफिकेशन नाही, DNA-चं ॲम्प्लिफिकेशन होत असतं. त्यावेळेस ते जे 3 स्टेजेसमधनं तो प्रत्येक DNA-चा मॉलिक्यूल जात असतो. ओके, सो त्या 3 स्टेजेसमधली जी प्रत्येक स्टेज आहे त्याला आपण 3 स्टेजेस कंप्लीट झाल्या म्हणजे 1 सायकल कंप्लीट झाली, परत 3 स्टेजेस कंप्लीट झाल्या सेकंड सायकल कंप्लीट झाली. ओके, सो देर आर 3 स्टेजेस इन 1 PCR सायकल. एका PCR सायकलमध्ये 3 स्टेजेस असतात. ओके, सो त्या 3 स्टेजेस कोणत्या? डिनेचरेशन, दुसरं म्हणजे अनिलिंग आणि तिसरं म्हणजे एक्सटेन्शन. सो PCR रिॲक्शन होण्यासाठी 3 स्टेजेस लागतात. एक PCR रिॲक्शन होण्यासाठी 3 स्टेजेस लागतात, डिनेचरेशन, अनिलिंग आणि एक्सटेन्शन. आता प्रत्येक स्टेजमध्ये काय होतंय ते आपण थोडंसं इथे डिस्कस करणार आहोत. ओके, सो डिनेचरेशन ॲज द नेम सजेस्ट आपण काय करतो आहे आता जर आपण एक पीस ऑफ DNA आपल्या ह्या रिॲक्शन ट्यूबमधला एक पीस ऑफ DNA ला जर आपण पाहिलं तर त्या पीस ऑफ DNAचं म्हणजे तुमचा हा जो टेम्पलेट DNA तो मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. दिस इज व्हॉट, दिस इज युअर टेम्पलेट DNA. ओके, या टेम्पलेट DNA मध्ये तुमचा एवढा जो रिजन आहे हा तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट आहे आणि तो तुम्हाला ॲम्प्लिफाय करायचा आहे. ओके, सो या टेम्पलेट DNA मध्ये बघा डबल स्ट्रँडेड DNA आहे, 5' 3' 3' 5'. सो दिस इज युअर डबल स्ट्रँडेड DNA. सो सगळ्यात पहिले आपल्याला जर कॉपीज बनवायच्या असतील तर या डबल स्ट्रँडेड DNA ला आपल्याला तोडून टाकावं लागेल, ब्रेक करावं लागेल, राईट. सो आपण थर्मोसायक्लरला सांगितलं की तू ना टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअसला घेऊन जा, 95 डिग्री सेल्सिअसला घेऊन जा. ओके, आणि दॅट हाय टेम्परेचरमध्ये हीटमुळे 95 डिग्री सेल्सिअसमुळे आता काय होतं तर हे जे टेम्पलेट जो स्ट्रँड असतो त्याचं डिनेचरेशन होतं. म्हणजे काय तर ह्यांच्यामधले जे हायड्रोजन बॉन्ड्स असतात ते आता ब्रेक ओपन होतात. ओके, सो आता हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक झाले हीटमुळे. ओके, आता आपल्याला इंडिव्हिज्युअल सिंगल स्ट्रँड्स मिळाल्या. येस, सिंगल स्ट्रँड्स मिळाल्या, डिनेचरेशन झालं. ओके, आता मग त्याच सेम रिॲक्शन ट्यूब मधले तुमचे जे प्रायमर्स असतात ना, फॉरवर्ड प्रायमर आणि रिव्हर्स प्रायमर्स, ते बरोबर 3' एंडला येऊन अटॅच होतात. बघा इथे मी जे हे 2 प्रायमर्स दाखवलेले आहेत, दिस इज द प्रायमर्स. हा रेड कलरचा एक प्रायमर आहे, हा ब्ल्यू कलरचा दुसरा प्रायमर आहे. रेड कलरचा जो प्रायमर आहे दॅट इज द रिव्हर्स प्रायमर आणि हा ब्ल्यू कलरचा जो प्रायमर आहे दॅट इज द फॉरवर्ड प्रायमर. बघा 3' एंडला येऊन अटॅच झाले हे प्रायमर्स. ओके, 3' एंड ऑफ द टेम्पलेट स्ट्रँड. सो 5' 3' डायरेक्शन. अशा पद्धतीने आता हे प्रायमर्स इथे पुढे DNA पॉलिमरेज कॉपी करत जाईल आणि हा पण अगेन 3' एंडला जॉईन झाला, हा फॉरवर्ड प्रायमर, 5' 3' डायरेक्शन. सो आता ज्या वेळेस या ठिकाणी DNA पॉलिमरेज म्हणजे तुमचा जो टॅक पॉलिमरेज आहे, टॅक पॉलिमरेज प्लस काही न्यूक्लिओटाइड्स तिथे जॉईन होत जातील तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन, हे जे प्रायमर्स आहेत ते आता या DNA पॉलिमरेज आणि
DNTPs ला घेऊन असे पुढे 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 सरकत जातील. सो दिस विल बी द डायरेक्शन. ही जी स्ट्रँड आहे ती आता इथे एक्सटेंड होईल आणि ही ब्ल्यू कलरची स्ट्रँड आहे ती आता ह्या डायरेक्शननी एक्सटेंड होईल. बिकॉज वी नो DNA पॉलिमरेज कोणत्या डायरेक्शननी काम करतो, 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शननी काम करतो. सो DNA पॉलिमरेज इथे येईल, तो DNTPs ला स्वतःकडे बोलवेल आणि मग आता DNTPs इथे जॉईन होत जातील. अगेन इथे ह्या स्ट्रँडला पण DNA पॉलिमरेज इथे येईल, DNTPs ला इथे बोलवेल आणि बरोबर इथे न्यू स्ट्रँड सिंथेसाइज करत जाईल. राईट. सो दिस इज युअर अनिलिंग स्टेप. अनिलिंग स्टेपसाठी DNA पॉलिमरेज म्हणजे अनिलिंग स्टेपमध्ये आता थर्मोसायक्लर त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करून टाकतो. जवळपास 45 टू 72 डिग्री सेल्सिअस ह्या टेम्परेचरवरती DNAचं अनिलिंग किंवा हायब्रिडायझेशन ही प्रोसेस होत असते. मग आता लास्ट स्टेप आहे ज्या वेळेस आपल्याला DNAचं एक्सटेन्शन होत आहे. म्हणजे काय तर आता हा DNAची स्ट्रँड आता पूर्णपणे सिंथेसाइज होत आहे. या DNA एक्सटेन्शन किंवा DNA एलॉंगेशन म्हणजे DNA एक्सटेन्शन आणि एलॉंगेशन कधी होईल, ज्यावेळेस हा DNA पॉलिमरेज हा DNTPs ला बोलवेल आणि DNA ला लांब करत जाईल म्हणजे एक्सटेंड करत जाईल. ओके. सो DNA एक्सटेन्शन ज्यावेळेस झालं तर अशा पद्धतीने ही डायरेक्शन आहे. अँड देन तुमचा हा जो टार्गेट रिजन आहे हा बरोबर इतका तुमचा टार्गेट रिजन आहे ना, तो बरोबर ॲम्प्लिफाय झाला. म्हणजे काय तर आपण एका DNAच्या टेम्पलेट स्ट्रँड पासून सुरुवात केली होती, पण ज्यावेळेस एक PCR ची सायकल कंप्लीट झाली म्हणजे डिनेचरेशन, अनिलिंग आणि एक्सटेन्शन कंप्लीट झालं, तर तुम्ही पाहता आहेत आपल्याला 2 DNAच्या स्ट्रँड्स मिळाल्या. येस, एक स्ट्रँड ही, दुसरी स्ट्रँड ही. म्हणजे ह्याच सेम पीस ऑफ DNAच्या आपल्याला 2 कॉपीज मिळाल्या. कधी? एक PCR सायकल कंप्लीट झाल्यानंतर. सो तुम्ही या थर्मोसायक्लर मशीनला कमांड देऊ शकतात की तू अशा 30 सायकल्स रन कर, 25 सायकल्स रन कर, 35 सायकल्स रन कर. तुमच्या मनानुसार तुम्ही या मशीनला कमांड देऊ शकतात की अशा कितीतरी सायकल्स रन कर आणि मग तो मशीन बरोबर त्या सेम सायकल्स रन करेल. म्हणजे आता ह्या 2 स्ट्रँड्स मिळाल्या. मग आता ही प्रत्येक स्ट्रँडचं परत डिनेचरेशन, अनिलिंग, एक्सटेन्शन होईल. म्हणजे सायकल नंबर 2 कंप्लीट झाली. मग ॲट दी एंड आपल्याला किती मिळाल्या? ह्या स्ट्रँड प्रत्येक स्ट्रँड पासून 2 पीसेस ऑफ DNA मिळाले. या खालच्या स्ट्रँड पासून परत 2 पीसेस ऑफ DNA मिळाले. म्हणजे सेकंड सायकलला आपल्याला एका स्ट्रँड पासून 4 मिळाले. सॉरी 2 स्ट्रँड्स पासून 4 मिळाले. येस. सो आपण अशा पद्धतीने मशीनला सांगून कितीही पीसेस ऑफ